नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल मटेरियल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थिअरी ऑफ मशीन जो AMVI RTO मेन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन ए मधला सब्जेक्ट आहे, त्याचं 2017चं जे प्रिव्हियस इयर पेपर अनालिसिस आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. या सब्जेक्टवरती 20 क्वेश्चन्स आपल्याला RTOच्या एक्झामसाठी विचारले जातात. म्हणजे या सब्जेक्टला 40 मार्क RTOच्या एक्झामसाठी आहेत. 2017ला जे काही क्वेश्चन्स विचारले होते त्याच्यावरती ते 2017चे क्वेश्चनचं जे काय अनालिसिस आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. त्याआधी जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इथून पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचू शकतील. या ठिकाणी क्वेश्चन पहिला कोणता आहे बघा. इन अ पॅन्टोग्राफ ऑल द पियर्स आर, म्हणजे जो पॅन्टोग्राफ आहे त्याच्यामध्ये एक बार दुसऱ्या बारला कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी कोणते पियर्स यूज केले जातात ते आपल्याला सांगायचं आहे. याच्यामध्ये याचे ऑप्शन्स आहेत टर्निंग पेयर, स्लाइडिंग पेयर, स्पेरिकल पेयर आणि स्क्रू पेयर. जर आपण या डायग्राम मध्ये पॅन्टोग्राफ बघितला तर या ठिकाणी याच्यामध्ये आपण याची जी काय हाईट आहे ती एनलार्ज करू शकतो किंवा रिड्यूस करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपण या पॅन्टोग्राफ मध्ये जे पियर्स यूज करतो ते पियर्स आहेत टर्निंग पियर्स. म्हणजे याचं जे आन्सर आहे ते असणार आहे टर्निंग पियर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे बघा. याच्यामध्ये क्वेश्चन 2 आहे द इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ ए स्लाइडर मूव्हिंग ऑन ए कर्व्ड सरफेस लाइज ऍट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्लाइडर दिलेला आहे, तो कर्व्ड सरफेस वरती मूव्ह होतो आहे आणि त्या दोन्ही मधला जो इन्स्टंटेनियस सेंटर आहे तो कुठं लाइज करतो हे आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशन्स दिलेले आहेत. पहिला आहे इन्फिनिटी, दुसरा देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, तिसरा आहे द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ ए कर्व्ड सरफेस आणि लास्टचा आहे द पिन पॉइंट. याच्यामध्ये जर आपण बघितलं, एक स्लाइडर एक कर्व्ड सरफेस वरती मूव्ह होतोय आणि त्याचा जो काय इन्स्टंटेनियस सेंटर आहे, द सेंटर इट विल बी लाइज ऍट द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ कर्व्ड सरफेस. म्हणजे कर्व्ड सरफेसच्या सेंटरला त्याचा इन्स्टंटेनियस सेंटर लाइज होतो. म्हणजे याचा आन्सर असणार आहे द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ ए कर्व्ड सरफेस. आता याच्या व्यतिरिक्त याच्यावरती आपल्याला कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तर दोन लिंक अटॅच्ड, टू लिंक्स आर अटॅच्ड विथ इन अ टर्निंग पेयर, त्यावेळेस त्याचा इन्स्टंटेनियस सेंटर. और पुढचा क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो रोलिंग ऑफ ए स्पेअर ऑन द प्लेन. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ऑब्जेक्ट स्लाइड ऑन द प्लेन सरफेस. या कंडिशनसाठी आपल्याला इन्स्टंटेनियस सेंटर कुठं लाइज करतील किंवा कुठे इन्स्टंटेनियस सेंटर असतील ते आपल्याला इथं सांगावं लागणार आहे. आता पुढचा क्वेश्चन कोणता आहे बघा. विथ इन्क्रीजिंग गव्हर्नर स्पीड, एक गव्हर्नर आहे त्याचं स्पीड जर इन्क्रीज झालं तर त्याच्या रेडियस ऑफ रोटेशन आणि हाईट ऑफ गव्हर्नरची काय कंडिशन असेल हे आपल्याला इथं सांगायचं आहे. याच्यासाठी वेगवेगळे सोल्युशन्स आपल्याला दिलेले आहेत. रेडियस ऑफ रोटेशन ऍट हाईट ऑफ गव्हर्नर इन्क्रीजेस, रेडियस ऑफ रोटेशन अँड हाईट ऑफ गव्हर्नर डिक्रीजेस, रेडियस ऑफ रोटेशन डिक्रीजेस बट हाईट ऑफ गव्हर्नर इन्क्रीजेस, रेडियस ऑफ रोटेशन इन्क्रीजेस बट हाईट ऑफ गव्हर्नर डिक्रीजेस. असे वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्याला इथं दिलेत. पण ऍक्च्युअल मध्ये जर आपला गव्हर्नर आहे त्या गव्हर्नरचं स्पीड इन्क्रीज झालं तर कोणती कंडिशन याच्यातली तो गव्हर्नर अचीव्ह करेल हे आपल्याला इथं सांगायचं आहे. आपण इथं बॅट गव्हर्नर कन्सिडर केलेला आहे. या गव्हर्नर मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी दोन बॉल आहेत, एक ठीक आहे. आणि जर या गव्हर्नरचा स्पीड इन्क्रीज झाला तर आपले हे जे दोन बॉल आहेत ते बॉल एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आहेत आणि या दोन बॉल मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो रेडियस ऑफ रोटेशन. आपले गव्हर्नरचा स्पीड इन्क्रीज झाला, ते जे दोन बॉल आहेत ते एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आहेत. म्हणजे या दोन्ही बॉल मधलं जे डिस्टन्स आहे ते इन्क्रीज होणार आहे. डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजे रेडियस ऑफ रोटेशन इज इन्क्रीजेस. आता आपण या ठिकाणी जर बघितलं हाईट ऑफ गव्हर्नर, कोणत्या दोन पॉइंट मधला डिस्टन्स म्हणजे हाईट आपण कन्सिडर करतो, तर इट इज द डिस्टन्स इन बिटवीन दिस पिव्होट अँड स्लीव. या दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण हाईट म्हणतो. आणि आपले जे काही दोन बॉल आहेत ते एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आहेत. ज्या वेळेस ते बॉल एक्स्ट्रीम पोझिशनला जातील ऍट दॅट टाइम द डिस्टन्स इन बिटवीन स्लीव अँड पिव्होट इज डिक्रीजेस. म्हणजे त्या दोन्ही पॉइंट मधलं डिस्टन्स डिक्रीज होणार आहे. म्हणजे आपल्या गव्हर्नरची जी हाईट आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणती कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे, द रेडियस ऑफ रोटेशन इन्क्रीजेस बट हाईट ऑफ गव्हर्नर इज डिक्रीजेस. ठीक आहे. पुढचा कोणता क्वेश्चन आहे बघा याच्यामध्ये.
क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये आपल्याला दोन लिस्ट दिलेल्या आहेत, लिस्ट फर्स्ट अँड लिस्ट सेकंड. याच्यामध्ये आपल्याला मॅच द पेअर बघायचं आहे. त्याच्यामध्ये लिस्ट 1 मध्ये कोणकोणत्या कंडिशन्स दिलेत बघा, हंटिंग, आयसोक्रोनिझम, स्टॅबिलिटी आणि लास्टचा आहे एफर्ट. तसंच लिस्ट 2 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन्स दिलेत. 1 रेडियस ऑफ रोटेशन फॉर इच स्पीड, 2 सेन्सिटिव्हिटी, मेन फोर्स exerted at slew during change of speed, constant equilibrium speed for all radii of rotations. आता याच्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय हंटिंग, त्याच्यानंतर आयसोक्रोनिझम, स्टॅबिलिटी आणि एफर्ट ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स काय आहेत ते बघूयात. हंटिंग म्हणजे हंटिंग इट इज नथिंग बट गव्हर्नर टू सेन्सिटिव्हिटी. म्हणजे याच्यामध्ये हंटिंगचं जे काय आन्सर आहे ते काय असणार आहे, टू सेन्सिटिव्हिटी. त्याच्यानंतर आयसोक्रोनिझम काय कंडिशन आहे बघा, फॉर ऑल पोझिशन गव्हर्नर हॅव सेम स्पीड. म्हणजे जर स्लीवनं जरी पोझिशन चेंज केली तरी आपल्या गव्हर्नरचं जे स्पीड आहे ते काय असणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा आयसोक्रोनिझम इट इज नथिंग बट कॉन्स्टंट इक्विलिब्रियम स्पीड फॉर ऑल रेडिय ऑफ रोटेशन. त्याच्यानंतर पुढची कंडिशन बघा, स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी इट इज नथिंग बट 1 रेडियस ऑफ रोटेशन फॉर इच स्पीड. म्हणजे स्पीड जरी चेंज झालं तरी त्याचं जे काय रेडियस ऑफ रोटेशन आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे किंवा ते एकच राहणार आहे किंवा सेम राहणार आहे. त्याच्यानंतर लास्टची कंडिशन बघा, एफर्ट. याच्यामध्ये मीन फोर्स एक्झर्टेड ऍट स्लीव ड्युरिंग चेंज ऑफ स्पीड. म्हणजे एफर्ट इट इज नथिंग बट मीन फोर्स एक्झर्टेड ऍट स्लीव ड्युरिंग द चेंज ऑफ स्पीड. म्हणजे स्पीड चेंज करत असताना त्या स्लीव वरती एक्झर्ट झालेला फोर्स त्याला आपण काय म्हणतोय, एफर्ट. ठीक आहे. म्हणजे याचं जे काय आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन फर्स्ट. त्याच्यानंतर पुढचा कोणता क्वेश्चन आहे बघा, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5. या क्वेश्चन मध्ये आपल्याला इन ए कायनॅमॅटिक चेन अ क्वाटर्नरी जॉईंट इज इक्वल टू, त्याच्यासाठी ऑप्शन्स दिलेत, 1 बायनरी जॉईंट, 2 बायनरी जॉईंट, 3 बायनरी जॉईंट्स आणि लास्टचा आहे 4 बायनरी जॉईंट्स. म्हणजे इथं आपल्याला बघायचं आहे एक क्वाटर्नरी जॉईंट इज इक्वल टू हाऊ मच बायनरी जॉईंट. म्हणजे एक क्वाटर्नरी जॉईंटला किती बायनरी जॉईंट मॅच होतात किंवा तयार होतात ते आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, क्वाटर्नरी जॉईंट 1 क्वाटर्नरी जॉईंट इज इक्वल टू 3 बायनरी जॉईंट. म्हणजे याचं ऑप्शन असणार आहे 3 बायनरी जॉईंट. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला बायनरी जॉईंट किंवा टेरिटरी जॉईंट वरती, टर्नरी जॉईंट वरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन कोणता आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6. द प्लेन ऑफ स्पिन, प्रिसिजन अँड अप्लाइड गायरोस्कोपिक कपल्स आर, ऑप्शन्स दिलेत, द सेम 1 प्लेन, 2 प्लेन्स परपेंडिक्युलर टू अनदर, 3 प्लेन्स परपेंडिक्युलर टू 1 अनदर अँड लास्टचा ऑप्शन आहे नन ऑफ अबाव. म्हणजे याच्यामध्ये 3 प्लेन्स दिलेत, त्या तिन्ही प्लेन मधलं रिलेशन आपल्याला इथं सांगायचं आहे. आपण जर इथं बघितलं, पहिला आहे प्लेन ऑफ स्पिन, बघा प्लेन ऑफ स्पिनिंग. त्याच्यानंतर दुसरा प्लेन आहे प्लेन ऑफ प्रिसिजन, ते प्लेन जर आपण बघितलं तर इथं आहे ते प्लेन ऑफ प्रिसिजन. आणि तिसरं प्लेन आपण बघितलं तर ते आहे अप्लाइड गायरोस्कोपिक कपल. इट इज नथिंग बट प्लेन ऑफ ऍक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल. आणि हे तिन्ही जे प्लेन आहेत ते प्लेन परपेंडिक्युलर विथ इच अदर आहेत. म्हणजे याचं जे काय ऑप्शन असणार आहे तो असणार आहे 3 प्लेन्स परपेंडिक्युलर टू 1 अनदर. ठीक आहे. आता याच्यामधला पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, द रेशो ऑफ फ्रिक्शनल टॉर्क प्रोड्युस्ड फॉर युनिफॉर्म वेअर टू दॅट फॉर युनिफॉर्म प्रेशर इज. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे युनिफॉर्म वेअर टू युनिफॉर्म प्रेशर साठीचा. आता इथं जर आपण बघितलं, युनिफॉर्म प्रेशर साठीचा फॉर्म्युला दिलेला आहे, युनिफॉर्म वेअर साठीचा फॉर्म्युला दिलेला आहे. आपण युनिफॉर्म वेअर टू युनिफॉर्म प्रेशर थेरीचा जर रेशो कॅल्क्युलेट केला तर रेशो आपल्याला या ठिकाणी भेटतो 3/4. म्हणजे याचं जे आन्सर आहे ते असणार आहे 3/4. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढचा कोणता क्वेश्चन आहे तो बघा, क्वेश्चन नंबर 8.
याच्यामध्ये बघा, इन द फिगर्स गिव्हन बिलो द नंबर्स इंडिकेट्स लेंथ ऑफ लिंक विच वन ऑफ द फॉलोइंग मेकॅनिझम इज क्रँक रॉकर मेकॅनिझम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, वेगवेगळे मेकॅनिझम्स दिलेत. त्या मेकॅनिझम मधून आपल्याला क्रँक रॉकर मेकॅनिझम कोणता आहे हे बघायचं आहे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या मेकॅनिझमसाठीच्या कंडिशन्स आपण बघितलेल्या आहेत. डबल रॉकर मेकॅनिझमची बघितलेली आहे, त्याच्यानंतर डबल क्रँक मेकॅनिझमची कंडिशन आपण इथे दिलेली आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे रीड करा. आपण डायरेक्टली कोणती कंडिशन बघूयात, क्रँक रॉकर मेकॅनिझमची जी काही कंडिशन आहे ती आपण कंडिशन बघूयात आणि या 4 ऑप्शन मधून कोणती कंडिशन ही क्रँक रॉकर मेकॅनिझमला सूट होते ते आपण इथं बघूयात. इथं बघा, ऑप्शन नंबर 4 ही कंडिशन क्रँक रॉकर मेकॅनिझमची आहे आणि याच्यामध्ये जी कंडिशन असणार आहे ती कंडिशन असणार आहे, द लिंक ऍडजसंट टू द शॉर्टेस्ट लिंक इज फिक्स्ड. म्हणजे या चारही डायग्राम मध्ये जर आपण बघितली तर याच्यामधली शॉर्ट लिंक आपल्याला बघायची आहे. पहिल्या डायग्राम मध्ये 6 ही शॉर्ट लिंक आहे, 5 ही शॉर्ट लिंक आहे. शॉर्ट लिंकच फिक्स आहे, त्याच्यामुळं ही जी कंडिशन आहे पहिली ती क्रँक रॉकर मेकॅनिझम होऊ शकत नाही. दुसऱ्या डायग्राम मध्ये बघितलं तर ही शॉर्ट लिंक फिक्स आहे, दिस कंडिशन इज नॉट अ क्रँक रॉकर मेकॅनिझम. तिसऱ्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर 5 ही शॉर्ट लिंक आहे. शॉर्ट लिंकची ऍडजसंट लिंक आपल्याला फिक्स पाहिजे, त्याच्यामुळे शॉर्ट लिंकची ऍडजसंट लिंक ही 7 आहे आणि ती लिंक फिक्स नाही. लास्ट कंडिशन बघा 4 नंबरची, याच्यामध्ये शॉर्ट लिंक आहे 4 आणि 4 ची जी काय ऍडजसंट लिंक आहे कोणती आहे 8, ती लिंक फिक्स आहे. म्हणजे जे 4 नंबरचा ऑप्शन आपल्याला इथं दिलेला आहे तो ऑप्शन आहे क्रँक रॉकर मेकॅनिझम. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुढचा एमसीक्यू कोणता आहे बघा, एमसीक्यू नंबर 9. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर, इन ए गिअर ट्रेन वेअर द ऍक्सिस ऑफ गिअर हॅव मोशन आर कॉल्ड. इन ए गिअर ट्रेन वेअर द ऍक्सिस ऑफ गिअर हॅव मोशन आर कॉल्ड. ऑप्शन्स दिलेत, रिव्हर्टेड गिअर ट्रेन, इपिसायक्लिक गिअर ट्रेन, कंपाऊंड गिअर ट्रेन, व्हील गिअर ट्रेन. ठीक आहे, याच्यामध्ये बघा ऑप्शन काय असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे डिस्क्रिप्शन दिलंय. व्हेन द गिअर ट्रेन इज हॅव्हिंग अ रिलेटिव्ह मोशन ऑफ अ ऍक्सिस इज कॉल्ड ॲज अ इपिसायक्लिक गिअर ट्रेन. ठीक आहे, व्हेन द गिअर ट्रेन इज हॅव्हिंग अ रिलेटिव्ह मोशन ऑफ अ ऍक्सिस इज कॉल्ड ॲज अ इपिसायक्लिक गिअर ट्रेन. म्हणजे याच्यामध्ये याचा आन्सर काय असणार आहे, इपिसायक्लिक गिअर ट्रेन. आता तसाच पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये कोणता दिलाय बघा, द प्रोडक्ट ऑफ सर्क्युलर पिच टू द डायमीटरल पिच इज इक्वल टू. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 2 थिंग्सचा किंवा 2 डायमीटरचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. पहिला आहे तो म्हणजे सर्क्युलर पिच आणि दुसरा आहे डायमीटरल पिच. 2 पिचचा प्रोडक्ट आपण इथे घेतोय. सर्क्युलर पिचचा फॉर्म्युला काय आहे बघा, पी सफिक्स सी इज इक्वल्स टू पाय डी डिवायडेड बाय टी आणि डायमीटरल पिचचा जो काय फॉर्म्युला आहे तो आहे पी सफिक्स डी इज इक्वल्स टू टी डिवायडेड बाय डी. आणि या दोन्हीचा जर प्रोडक्ट आपण या ठिकाणी घेतला तर त्याचं आन्सर येतं पाय. म्हणजे याच्यातलं कोणतं ऑप्शन असणार आहे, ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन कोणता आहे बघा, पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11. द एफर्ट ऑफ अ गव्हर्नर इज डिफाइन्ड ॲज द फोर्स रिक्वायर्ड टू बी अप्लाइड फॉर व्हॉट पर्सेंट चेंज ऑफ स्पीड. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आधी एफर्ट ऑफ गव्हर्नरची डेफिनेशन बघावी लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज ऑफ चेंज ऑफ स्पीड होतंय हे आपण या ठिकाणी बघूयात. याचे सोल्युशन्स दिलेत 1%, 5%, 10% आणि एनी पर्सेंट. ठीक आहे, डेफिनेशन बघा, द मेन फोर्स एक्झर्टेड ऑन द स्लीव ड्युरिंग द गिव्हन चेंज ऑफ स्पीड इज नोन ॲज एफर्ट ऑफ गव्हर्नर. आणि त्याच्यामध्ये पुढे बघा, द गिव्हन चेंज ऑफ स्पीड इज जनरली टेकन ॲज 1%. म्हणजे या ठिकाणी किती पर्सेंटेज ऑफ चेंज ऑफ स्पीड होतंय तर ते होतंय ओनली 1%. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, 1%. आता पुढचा एमसीक्यू या ठिकाणी बघा, एमसीक्यू नंबर 12. द डायरेक्शन ऑफ कोरिओलिस कंपोनंट ऑफ एक्सेलरेशन इज ऑब्टेन्ड बाय. आता याच्यासाठी वेगवेगळ्या कंडिशन्स दिलेत. आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे
तर द डिरेक्शन ऑफ कोरिओलिस कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन इज ऑब्टेन्ड बाय. आता याच्यामध्ये जर आपण ही कंडिशन बघितली, डिरेक्शन ऑफ कोरिओलिस कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन, तर त्याच्यासाठी किंवा त्याचं जे काही डिरेक्शन आहे ती कशी असणार आहे बघा. रोटेटिंग द व्हेलॉसिटी ऑफ a slider by 90 degree in the direction of angular velocity of the rotating link. ठीक आहे, म्हणजे याच्यामधला जो काही ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन नंबर सेकंड. रोटेटिंग व्ही इट इज नथिंग बट व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडर विथ रिस्पेक्ट टू coincident point at 90 degree about its origin in the same direction as that of the angular velocity of slotted lever. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड याचं आन्सर असणार आहे. आता पुढचं एमसीक्यू बघा, कोणता आहे पुढचा एमसीक्यू. याच्यामध्ये आपल्याला या एमसीक्यू मध्ये द कंडिशन फॉर करेक्ट स्टेअरिंग फॉर ए डेव्हिस स्टेअरिंग गिअर वेअर A is the angle of indicating of the link to the vertical. B it is nothing but wheelbase. It is nothing but distance between two pivot points. Pivot point it is nothing but point A and point B. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे, करेक्ट स्टेअरिंग मेकॅनिझम किंवा करेक्ट स्टेअरिंग कंडिशन बघायची आहे डेव्हिस स्टेअरिंग गिअर मधली. ठीक आहे, आणि त्या करेक्ट स्टेअरिंग कंडिशन जी आहे त्यावेळेस त्यामधला अँगल किती असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. अँगल ए किंवा त्याला आपण म्हणतो अँगल अल्फा. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे सोल्युशन्स दिलेत, पण याच्यामधली जी करेक्ट स्टेअरिंग मेकॅनिझम किंवा कंडिशन आहे ती असणार आहे टॅन अल्फा इज इक्वल टू बी डिवायडेड बाय 2L. ठीक आहे, आता पुढचं एमसीक्यू काय आहे बघा. एमसीक्यू नंबर 14. द फॉलोइंग प्रोफाइल्स फॉर अ गिअर सॅटिस्फाय द लॉ ऑफ गिअरिंग. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे प्रोफाइल्स आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉन्झिक्युटिव्ह प्रोफाईल ऑफ मॅचिंग टीथ, त्याच्यानंतर इन्व्हॉल्यूट प्रोफाईल ऑफ मॅचिंग, पुढची कंडिशन आहे किंवा पुढचा प्रोफाईल आहे सायक्लॉइडल प्रोफाईल ऑफ मॅचिंग टीथ, आणि लास्ट आहे ऑल ऑफ अबाव. आता या ठिकाणी जो काही लॉ ऑफ गिअरिंग आहे त्याच्यामध्ये आपण या ज्या प्रोफाईल आहेत त्या सगळ्या प्रोफाईल यूज करतो, त्याच्यामुळे याचं जे आन्सर आहे ते असणार आहे ऑल ऑफ अबाव. पुढचा एमसीक्यू काय आहे बघा याच्यामध्ये, एमसीक्यू नंबर 15. याच्यामध्ये आपल्याला या एमसीक्यू मध्ये फॉर ए फॉलोवर मुव्हिंग विथ सायक्लॉइडल मोशन, म्हणजे सायक्लॉइडल मोशन वरती क्वेश्चन विचारलेला आहे. फॉर ए फॉलोवर मुव्हिंग विथ सायक्लॉइडल मोशन द व्हेलॉसिटी ऑफ द फॉलोवर इज मॅक्झिमम ऍट द. म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हेलॉसिटी डायग्राम बघायची आहे सायक्लॉइडल मोशनची, आणि त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी कोणत्या पॉइंटला मॅक्झिमम असेल हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशन्स दिलेत. बिगिनिंग ऑफ ए आउटस्ट्रोक, एंड ऑफ आउटस्ट्रोक, मिडल ऑफ द आउटस्ट्रोक अँड नन ऑफ अबाव. इथं बघा आपल्याला व्हेलॉसिटी डायग्राम दिली आहे. व्हेलॉसिटी डायग्रामच्या कोणत्या पॉइंटला व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे, तर मॅक्झिमम ऍट मिडल ऑफ द आउटस्ट्रोक. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर असणार आहे आन्सर नंबर 3, मिडल ऑफ द आउटस्ट्रोक. आता याच्यानंतर याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तर ऍक्सेलरेशन डायग्राम वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोकची व्हेलॉसिटी याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन कोणता आहे बघा याच्यामध्ये, क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन सोपा आहे बघा. ऍक्सिस थ्रस्ट हॅज सिग्निफिकंट इफेक्ट इन केस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग गिअर. म्हणजे ऍक्सिस थ्रस्ट जनरेट होतोय तो कोणत्या गिअर मध्ये ऍक्सिस थ्रस्ट जनरेट होतोय हे आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये वेगवेगळे गिअर्स दिलेत. स्पर गिअर आहे, हेलिकल गिअर, डबल हेलिकल गिअर आणि हेरिंग बोन गिअर. ठीक आहे, याच्यामध्ये ऍक्सियल थ्रस्ट हा हेलिकल गिअर मध्ये जनरेट होतो. ठीक आहे, तो म्हणजे सिंगल हेलिकल गिअर मध्ये, आणि याच्यानंतर जो डबल हेलिकल गिअर मॅन्युफॅक्चर जो केलेला आहे तो सिंगल हेलिकल गिअर मध्ये तयार होणारे ऍक्सियल थ्रस्ट निग्लेक्ट करण्यासाठी या ठिकाणी डबल हेलिकल गिअर हा मॅन्युफॅक्चर केलेला आहे. आता पुढचा एमसीक्यू बघा या ठिकाणी कोणता दिलाय, एमसीक्यू नंबर 17. इन ऑटोमोबाईल हुक्स जॉईंट इज युज्ड इन बिटवीन विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे ऑटोमोबाईल मध्ये जो हुक्स जॉईंट यूज केला जातो
तो कोणकोणत्या 2 पार्ट मध्ये जॉईन केला जातो हे आपल्याला इथे बघायचं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे सोल्युशन्स दिलेत. क्लच अँड गिअरबॉक्स अँड डिफरन्शियल अँड व्हील्स आणि लास्टचा आहे फ्लायव्हील अँड क्लच. तर जो हुक्स जॉईंट आहे तो आपण गिअरबॉक्स आणि डिफरन्शियलच्या मध्ये बसवतो. त्याच्यामुळे जे आन्सर असणार आहे ते असणार आहे गिअरबॉक्स अँड डिफरन्शियल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये कोणता दिलाय आपल्याला. क्वेश्चन नंबर 18. द फ्रिक्शनल टॉर्क ट्रान्समिटेड इन कोनिकल पिव्होट बेरिंग कन्सिडरिंग युनिफॉर्म वेअर इज. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोनिकल पिव्होट बेरिंग साठी युनिफॉर्म वेअर थेरी बघायची आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिलेत. ठीक आहे. जर आपल्याला कोनिकल बेरिंग साठी युनिफॉर्म वेअर थेरीचा या ठिकाणी फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि तो फॉर्म्युला आहे 1/2 म्यू एफ आर कोसेक अल्फा. म्हणजे याच्यामधला ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए. आता याच्या व्यतिरिक्त कोणकोणते क्वेश्चन्स आपल्याला याच्यावरती विचारले जाऊ शकतात, तर युनिफॉर्म प्रेशर थेरी फॉर कोनिकल बेरिंग किंवा त्याच्यानंतर फ्लॅट बेरिंग साठी युनिफॉर्म प्रेशर आणि युनिफॉर्म वेअर थेरीवरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 19. याच्यामध्ये पेंडलम पंप इज अन इन्व्हर्शन ऑफ. म्हणजे पेंडलम पंप हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत 4 बार चेन, सिंगल स्लाइडर क्रँक चेन, डबल स्लाइडर क्रँक चेन अँड नन ऑफ अबाव. तर पेंडलम पंप इज अ इन्व्हर्शन ऑफ सिंगल स्लाइडर क्रँक चेन. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, सिंगल स्लाइडर क्रँक चेन म्हणजे काय, 4 बार लिंक हॅव्हिंग 1 स्लाइडिंग पेअर अँड 3 इज अ टर्निंग पेअर. म्हणजे एक स्लाइडिंग पेअर असणार आहे आणि त्याच्यामध्ये 3 टर्निंग पेअर्स असणार आहेत. ठीक आहे. आता याच्यामधला शेवटचा क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 20. द मॅग्निट्यूड ऑफ ऍब्सोल्यूट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक 2 इज अ 10 रेडियस पर सेकंड while that of link 3 is 6 radian per second. What is the angular velocity of link 3 relative to 2? म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऍब्सोल्यूट अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली आहे लिंक 2 आणि लिंक 3 साठी, आणि त्या दोन्ही लिंकचं रिलेशन किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला लिंक 3 ची रिलेटिव्ह टू लिंक 2. ठीक आहे. याच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स दिलेत. 6 रेडियन पर सेकंड, 16 रेडियन पर सेकंड, 4 रेडियन पर सेकंड आणि 14 रेडियन पर सेकंड. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात एक डायग्राम दिलेली आहे. इथं लिंक फर्स्ट, लिंक सेकंड, थर्ड अँड फोर्थ. याच्यामध्ये जी लिंक सेकंड आहे किंवा 2 नंबरची लिंक आहे ती लिंक फर्स्टला 45 डिग्रीचा अँगल करते. ठीक आहे. आणि लिंक 2 इज कनेक्टेड टू लिंक 3. दुसरी लिंक आहे ती लिंक 3 ला कनेक्ट आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, जी 2 नंबरची लिंक आहे, दिस लिंक इज रोटेट इन क्लॉकवाइज इन द डिरेक्शन. लिंक 2 ही क्लॉकवाइज इन द डिरेक्शन इथं रोटेशन करते आहे. आता याच्यामध्ये रोटेशन हे महत्वाचा पॅरामीटर आहे. लिंक 2 ही क्लॉकवाइज न रोटेट करते. ज्यावेळेस लिंक 2 क्लॉकवाइज न रोटेट करेल त्यावेळेस लिंक 3 ही अँटी क्लॉकवाइज न रोटेशन करते. ठीक आहे. मग बघा, याच्यामध्ये आपण अँग्युलर व्हेलॉसिटी काढूयात लिंक 3 ची विथ रिस्पेक्ट टू लिंक 2. लेट the angular velocity of link 2 in the clockwise in the direction, then the angular velocity of link 3 is in anti-clockwise in the direction. म्हणजे लिंक 2 क्लॉकवाइज फिरतोय, लिंक 3 अँटी क्लॉकवाइज फिरते. त्यावेळेस बघा, W इट इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू 2. 6 मायनस -10. आता ही C जी आहे, 6 जी आहे ती कशाची अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे, लिंक 3 ची. आणि 10 जी आहे त्या कशाची अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे, लिंक 2 ची. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार आहे त्यावेळेस लिंक 3 ची अँग्युलर व्हेलॉसिटी आपण लिंक 2 मधून मायनस करणार आहे. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक लिंक जी आहे ती अँटी क्लॉकवाइज इन द डिरेक्शन रोटेट करते, त्याच्यामुळे इथं मायनस साइन येणार आहे. पुढे बघा, मायनस मायनस प्लस म्हणजे 6 अधिक 10, याचा आन्सर असणार आहे 16 रेडियन पर सेकंड. ठीक आहे. थँक्यू.